थ्री बकेट सिस्टीम काय आहे आणि ती कशी यूज करतात याबद्दल माहिती सांगणार आहे। तर सर्वप्रथम की थ्री बकेट सिस्टीमच्या अगोदर आपण काय करत होतो, झाडू आपण अगोदर यूज करत होतो, त्याच्यानंतर आता हे आला आहे थ्री बकेट सिस्टीम। तर थ्री बकेट सिस्टीम येण्यामागचे रिझन काय की जेव्हा आपण झाडूने सगळं क्लीन करतो किंवा झाडूने स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करतो, तर त्यावेळेस काय व्हायचं की झाडूला जे बारीक कण चिटकलेले असायचे किंवा जे डस्ट पार्टिकल जे आहेत ते चिटकलेले असायचे, तर ते त्यामुळे काय व्हायचं की ते उडायचे ते डस्ट पार्टिकल आणि ते आपले खिडकी झालं किंवा जे स्टाईल्स आहेत भिंतीवरती ते तसेच चिटकून राहायचे, तर ते व्यवस्थितपणे निघत नव्हते किंवा आपण जिथून झाडाला सुरुवात केला आहे पुन्हा पुढे झाडत गेल्यानंतर ते पुन्हा मागे येऊन ते तिथे पुन्हा चिटकायचे। तर त्याच्यामुळे काय झालं की पुन्हा की आपण क्लीन करून जरी झालेलं असलं तरी ते व्यवस्थित क्लीन आपल्याला वाटत नव्हतं। तर कायाकल्पच्या गाईडलाईन नुसार आपल्याला आता काय करायचं आहे, तर या थ्री बकेट सिस्टीम यूज करायची आहे। तर अगोदर आपण झाडू झाल्यानंतर मध्ये इंट्रोड्यूस झालं तर टू बकेट सिस्टम। त्या टू बकेट सिस्टम मध्ये आपण एक याच्यामध्ये डिटर्जंट सोल्युशन घेत होतो आणि एक याच्यामध्ये आपलं रेग्युलर नळाचं पाणी घेत होतो। त्याच्यानंतर पुन्हा कायाकल्पने त्याच्या गाईडलाईन अपडेट केला आणि त्या अपडेट गाईडलाईन नुसार आपण हे थ्री बकेट सिस्टीम आपण हे यूज करायला लागलो। आता या थ्री बकेट सिस्टीम जे काय आहे तर याचं मी इम्पॉर्टन्स तुम्हाला अगोदर सांगते की ड्राय मॉपिंग आपण जेव्हा करतो तर ड्राय मॉपिंगने जेवढी जास्त धूळ कमी होणार नाही किंवा स्वच्छता राखली जाणार नाही, तेवढी जास्तीत जास्त स्वच्छता आपण थ्री बकेट सिस्टीमने राखण्याचा प्रयत्न करतो। तर आता तू कशा पद्धतीने की याच्यात सगळ्यात जास्तीत जास्त प्रमाणात आपले जे धुळेचं जे प्रमाण आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत तर ते जास्तीत जास्त किल करण्याचा प्रयत्न या थ्री बकेट सिस्टीम मुळे होतो। तर या थ्री बकेट सिस्टीम मध्ये आपण काय काय यूज करतो तर ते मी तुम्हाला सांगते की फर्स्ट जी आपले बकेट आहे त्यामध्ये आपण डिटर्जंट सोल्युशन घेतो, म्हणजे की कुठलं सोप वॉटर किंवा एखादं डिटर्जंट असेल तर ते डिटर्जंट आपण याच्यात घेतो। आता डिटर्जंट घेण्याचं कारण काय आहे की पाण्याची घनता म्हणा किंवा की जडत्व ज्याला आपण म्हणतो, हॅमिनेस जो आहे जडचा तो त्याच्यामध्ये व्यवस्थित ऍब्सॉर्ब केला जातो। दुसरं आहे आपण टॅप वॉटर आपण यूज करणार आहे की आपलं साधं नळाचं पाणी आपण त्याच्यामध्ये यूज करणार आहोत। आणि तिसऱ्या याच्यामध्ये आपलं हायपोक्लोराइड सोल्युशन आपण यूज करणार आहोत। तर अशा तीन पद्धतीने आपण काय करणार आहोत तर थ्री बकेट सिस्टीम ही आहे तर या पद्धतीने आपण यांचा वापर करून आपण क्लीनलीनेस मेंटेन करणार आहोत। तर त्यासाठी आहे हा मॉब इथे दिलेला आहे। आता हा मॉब जो आहे हा आपल्याला युनिलॅटरल किंवा एकाच दिशेने आपल्याला तो व्यवस्थित क्लीन करायचा आहे मॉपच्या साह्याने। त्याच्यानंतर हे ट्रिंडर आहे, त्या ट्रिंडर मध्ये काय करणार आहोत आपण की जो मॉप आपण डीप केलेला मॉप जेव्हा आपण काढतो तर आपण डायरेक्टली तो यूज नाही करायचा, त्याचं पाणी व्यवस्थित आपल्याला या ग्राइंडरच्या मदतीने पूर्ण कमी करून घ्यायचं आहे आणि मग तो वन डायरेक्शन की उजवीकडनं डावीकडे किंवा डावीकडनं उजवीकडे या पद्धतीने आपल्याला ते क्लीन करायचं आहे। त्याप्रमाणे इथे तुम्हाला तीन बकेट इथे तुम्हाला दिसत आहेत किंवा तीन बाटल्या तुम्हाला याच्यात दिसत आहेत। तर पहिली बादली जी आहे त्यामध्ये आहे आपलं डिटर्जंट वॉटर, दुसरी बादली जी आहे रेड कलरची त्याच्यामध्ये इथे आहे टॅप वॉटर किंवा आपल्या नळाचं पाणी आपण घेतलेलं आहे। आणि तिसरी जी बादली आहे पिवळी तर त्याच्यामध्ये आपण हायपोक्लोराइड सोल्युशन घेतलेलं आहे। तर अशा तीन प्रकारच्या बादल्या आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि एक मॉप आहे जो आपल्याला क्लिनिंग साठी वापरायचा आहे। आता या तिघा बादलीमध्ये जे आम्ही पाणी घेतलेलं आहे ते आम्ही प्रत्येक बादलीमध्ये 20 लिटर पाणी घेतलेलं आहे। तर 20 लिटर पाण्यामध्ये आम्ही याच्यामध्ये डिटर्जंट टाकलेलं आहे, 20 लिटर नळाचं पाणी घेतलेलं आहे आणि हायपोक्लोराइड सोल्युशन। आता हायपोक्लोराइड सोल्युशन जेव्हा आपण घेतो तर आपण 0.5% हायपोक्लोराइड सोल्युशन घेतो, ज्याचा रेशो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। जसा की 1 लिटर साठी आपल्याला 900 ml पाणी आणि 100 ml आपल्याला हायपोक्लोराइड सोल्युशन घ्यायचं असतं। तर असं आम्ही 20 लिटर पाणी घेतलेलं आहे। तर 20 लिटर पाण्यामध्ये आम्ही कसं केलं की 18 लिटर आम्ही पाणी घेतलेलं आहे आणि 2 लिटर जे आहे ते हायपोक्लोराइड सोल्युशन आम्ही घेतलेलं आहे। आता जर तुमच्याकडे 1% हायपोक्लोराइड सोल्युशन जर अवेलेबल असेल तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर त्याचा रेशो आहे 8:2 चा रेशो आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 800 ml तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि 200 ml तुम्हाला हायपोक्लोराइड सोल्युशन घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपण हे सोल्युशन तयार करून घ्यायचं आहे। वेट मॉपिंग आपल्याला कसं करायचं आहे किंवा थ्री बकेट सिस्टीम आपल्याला कशी वापरायची आहे तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, हा जो मॉब आहे हा आपण साध्या पाण्यात बुडवणार आहोत। साध्या पाण्यात बुडवताना एक लक्षात घ्यायचंय की साध्या पाण्यात आपण जेव्हा मॉप बुडवतोय
तो आपल्याला 2 वेळेस डिप करायचा नाही, म्हणजे 2 वेळेस तो आपल्याला बुडवायचा नाहीये. आता यातनं घेतल्यानंतर साध्या पाण्यात घेतल्यानंतर आपल्याला तो काय करायचा आहे, स्क्वीज करायचा आहे किंवा हे ग्राइंडर आहे याच्यामध्ये आपल्याला तो व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे. डिटर्जंटच्या वॉटरमध्ये व्यवस्थित आपल्याला तो पिळून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत तर हायपोक्लोराइड सोल्युशन. आता हायपोक्लोराइड सोल्युशन मध्ये आपल्याला तो एकदाच बुडवायचा आहे आणि पुन्हा आपल्याला ग्राइंडरमध्ये टाकून तो काय करायचा आहे, व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचं जेवढं त्याला पाणी लागलेलं असेल तर ते पाणी व्यवस्थितरित्या निघून जाईल आणि तो ड्राय थोडासा त्याच्यातलं पाणी कमी होऊन मग आपण तो व्यवस्थित मॉप करू शकतो. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर पूर्ण ह्या रूमच्या आम्ही ह्या एरियाचा जो क्लिनलीनेस करणार आहोत तर त्याच्या ज्या 4ही साईड आहेत त्या 4ही साईड आम्ही अगोदर काय करून घेणार आहोत तर या क्लीन करून घेणार आहोत. पण लक्षात हे ठेवायचं यामध्ये की तुम्ही जेव्हा मॉपिंग करणार आहात, वेट मॉपिंग करणार आहात किंवा ओला मॉप तुम्ही जेव्हा फिरवणार आहात तो तुम्हाला एकाच दिशेने फिरवायचा आहे. तो फिरवताना जर तुम्ही उजवीकडनं डावीकडे फिरवत असाल तर शेवटपर्यंत तुम्हाला त्याच पद्धतीने तो फिरवायचा आहे आणि जर तुम्ही डावीकडनं उजवीकडे करत असाल तर तो तुम्हाला त्याच पद्धतीने करायचा आहे. तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवतोय की कुठल्या पद्धतीने तुम्हाला तो मॉपिंग यूज करायचा आहे किंवा वापरायचा आहे. कॉर्नर्स जे आहेत आपल्याला तर ते कॉर्नरचे 4ही बाजू आपल्याला काय करायचे आहे, क्लीन करायचे आहे. याच्या गोष्टी लक्षात ठेवायची आहे की क्लीन एरियापासून आपल्याला अनक्लीन एरियापर्यंत आपल्याला ते क्लीन करायचं आहे. की जिथे स्वच्छ असलेला एरिया हा आपल्याला अगोदर क्लीन करायचा आहे, मग त्याच्यानंतर स्वच्छता जिथे असेल तिथे आपल्याला तो क्लीन करून घ्यायचा आहे. तर यामध्ये व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पूर्ण रूमचे 4ही जे कोपरे आहेत किंवा 4ही ज्या बाजू आहेत तर त्या एकाच दिशेने किंवा एकाच स्ट्रोक मध्ये त्या तुम्हाला काय करायचे आहेत तर क्लीन करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने तुम्ही पूर्ण क्लीन करू शकता. तर इथे आपण बघितलं की आपण या रूमच्या 4ही ज्या बाजू आहेत तर त्या आपण काय करून घेतल्या आहेत, क्लीन करून घेतल्या आहेत. त्याच्यानंतर आपण पुन्हा जो मॉप आहे तो काय करून घेणार आहोत, त्याच्यामध्ये पुन्हा स्क्वीज करून घेणार आहोत. स्क्वीज केल्यानंतर आपण तो टॅप वॉटरमध्ये किंवा नळाच्या पाण्यामध्ये आपण तो काय करणार आहोत, एकदाच डीप करणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा त्याचं पाणी काढून घेणार आहोत आणि इथे पूर्णपणे पाणी काढल्यानंतर आपण तो पुन्हा कशामध्ये डीप करणार आहोत किंवा टाकणार आहोत तर तो हायपोक्लोराइड सोल्युशन मध्ये आणि पुन्हा आपण तो काय करून घेणार आहोत तर पूर्णपणे त्याचं पाणी काढून घेणार आहोत. तर या पद्धतीने आपण तो आता त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता जो राहिलेला मधला एरिया जो आहे तर तो आपण आता क्लीन करणार आहोत. तर मधल्या एरियामध्ये जेव्हा आपण क्लीन करतोय उजवीकडनं डावीकडे किंवा डावीकडनं उजवीकडे जेव्हा आपण क्लीन करतो तर त्यावेळेस तो एका सिंगल स्ट्रोक मध्ये तो आपल्याला क्लीन करायचा आहे किंवा मॉप कुठल्याही दिशेत उजव्या डाव्या दिशेने आपल्याला फिरवायचा नाही. तर तो एकाच डायरेक्शने किंवा एकाच दिशेने आपल्याला तो फिरवायचा आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं की 4ही कॉर्नर तर आपण क्लीन करून घेतलेले आहे. आता स्टार्टिंगचा जो आपला एरिया आहे तिथून आपण काय करणार आहोत की डाव्या साईडकडनं उजव्या साईडकडे येणार आहोत. तिथून मग पुन्हा उचलायचा आहे आणि पुन्हा डाव्या साईडकडे न्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला तिथे जी स्वच्छता आहे किंवा जी क्लिनिंग आहे आपल्याला ती करायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने तुम्ही क्लीनलीनेस मेंटेन करू शकता. तर यामध्ये अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत तर 3 बकेट सिस्टीमचा यूज करून आपण क्लीनलीनेस इथे मेंटेन करणार आहोत. तर याच्यात एक महत्वाची गोष्ट की आपण डिटर्जंट सोल्युशन आपण इथे यूज केलंय. तर डिटर्जंट सोल्युशनचा मेन यूज काय आहे की जे घाणीतलं ऍब्झॉर्प्शन जे आहे ती करून घेणार आहे प्लस जे जडत्व आपण ज्याला म्हणतो तर ते याद्वारे डिटर्जंटद्वारे काय होणार आहे तर कमी होणार आहे. तर त्यासाठी आपण डिटर्जंट सोल्युशन हे यूज करतोय. आता हा झाला क्लिनिंगचा पार्ट. आता याच्यानंतर काय की आफ्टर क्लिनिंग मध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा प्रोसिजर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या ज्या 3 बकेट्स ज्या आहेत त्या आपल्याला प्रॉपर क्लीन करायच्या आहेत. आता याच्यामध्ये डिटर्जंटची जी बकेट आहे तर त्याच्यामध्ये आपण कंटिन्युअस मॉपिंग ते मॉप याच्यामध्ये आपण पिळतोय तर तो जो डर्ट आहे किंवा जी घाण आहे ती त्या डिटर्जंटच्या बकेटमध्ये पडते. तर मग आपण
जेव्हा ते पाणी आपल्याला टाकायचं आहे तर आपण याची काळजी घ्यायची आहे की आपलं बाथरूम जेव्हा जिथे तुम्ही ते पाणी टाकताय तर तो एरिया ब्लॉक व्हायला नको. तर या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. तर या व्हिडिओमध्ये सत्यविजय गायकवाड भाऊ यांची फार जास्त मोलाचे सहकार्य इथे आपल्याला मिळालं आहे. तर मी त्यांनाही धन्यवाद म्हणते. त्याच्यानंतर हा क्लिनिकल सेटअपमध्ये या प्रकारचे व्हिडिओ नाही आहेत किंवा ज्याच्यामध्ये तुमचे बेसिक डाऊट्स क्लिअर होणार नाही. तर आम्ही यामध्ये तुमचे बेसिक डाऊट क्लिअर करण्यापासून माहिती आम्ही यामध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ते त्यांच्या क्लिनिकल सेटअपमध्ये याचा यूज करू शकतात.